श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात शिवलीलामृत कथासारासहित पारायण अध्याय 1 ते 15. श्रावण महिन्यात नक्की ऐकावे शिवलीलामृत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण अध्याय संपूर्ण पारायण एकाच व्हिडिओमध्ये आहे. तर प्रत्येकाने अध्यायाचा विशिष्ट प्रभाव, अध्यायावर पठणाची फलश्रुती, त्या अध्यायाचे फल शिवकृपेने मिळेल. अध्याय पहिला ऐकल्याने पूर्व पापांचा नाश होईल, पुण्यकृत्ये घडू लागतील. अध्याय 2 हा मनात वाचावा, निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होईल. अध्याय 3 ची फलश्रुती अशी आहे: रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा, भूतबाधा नाहीशी होईल. याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा. अध्याय चौथा ऐकल्याने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. अध्याय 5 याच्या ऐकण्याने व प्रदोषव्रत ओव्यात 51 ते 61 केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल, हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. अध्याय 6 श्रेयांनी ऐकावा, सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुषी होईल, कौटुंबिक आपत्ती टळतील. अध्याय 7 स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूंची भेट होईल. अध्याय 8 ऐकल्याने यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल. अध्याय 9 पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध भेटतील, पूर्व पापनाशा होईल. अध्याय 10 विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबर ऐकावा, याचा 1 वर्ष पाठ करावा. रुद्राध्यायाच्या पाठाइतकेच याचे महत्त्व आहे. अध्याय 11 रुद्राध्यायाच्या पाठाइतकेच याचे महत्त्व आहे. दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. अध्याय 12 पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. अध्याय 13 शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तींचे निराकरण होईल. अध्याय 14 घरात शांती नांदेल, गृहस्थम सफल होईल, अतिथी प्रसन्न होईल. अध्याय 15 धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल. संपूर्ण शिवलीलामृत श्रवण एका दिवसात याच व्हिडिओमध्ये केल्यास ऐहिक व परलौकिक कल्याण होण्यास मदत होते. चला तर सुरुवात करूया. शिवलीलामृत अध्याय पहिला. दाशार्य आणि कलावती. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुराग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधिव्याधींचे निरसन होऊन मनुष्यांचे कल्याण होते. आता याविषयीची एक कथा सांगते. पूर्वी मथुरेत दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशीराजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी. एके दिवशी बोलावूनही ती आले नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारतच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासांकडून नमः शिवाय मंत्रांची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करीत नाही. अभक्ष, भक्षण, अविचार आणि पापचरण केल्याने
तुमचे शरीर अपवित्र झाले आहे, त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले. गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले. त्याचवेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. अध्याय पहिला समाप्त. आता सुरुवात करूया अध्याय दुसरा. शिवलीलामृत. अध्याय दुसरा. महिमा महाशिवरात्रीचा. सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचे महात्म्यही अगाध आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य फल प्राप्त होते. त्याविषयीची एक कथा सांगते, ऐका. विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्ववृक्षावर चढून सावजीचे वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र पडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण, जागरण, नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरणी तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याध्याने बाण रोखला. ते पाहून हरणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याध्याला नवल वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याची रममाण झाले. शंकराचे भजन पूजून विसरले म्हणून शिवशापाने मी माझ्या 2 सख्या व 2 दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एक प्रहाराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरीण, आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्ये करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. अशा प्रकारे व्याध्याला जागरण व 4 प्रहरींचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृगपरिवार व्याघापाशी आला व शावकांसह ते सर्वजण व्याधाला आले. आधी मला मार अशी विनंती करू लागले. ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्याच तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. अध्याय दुसरा इथे समाप्त होतो. अध्याय तिसरा. राजा कल्माषपादाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला.
मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले, म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रसादात आचार्याची नोकरी मिळविली. पुढे वसिष्ठ ऋषी नृप भेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून पंक्तीत वाढले. ही गोष्ट अंतर्ज्ञानी वरिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला, तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलावले, पण तो केव्हाच पळाला होता. तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला, म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, पण पट्टरांनी मदयंती त्याला परावृत्त केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले, त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माषपाद नाव पडले. सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला, तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा शाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले, म्हणून त्याच्या पत्नीने त्याला, तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली, त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. या सर्व घटनांना बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले. पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली. गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद श्रीक्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला. अध्याय 3 इथे समाप्त होतो. अध्याय 4 विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमुद्वती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान होतो. एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला, तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभिली. प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंड मानून तिची पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता. ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शनाने वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्णमंदिर निर्माण केले. ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तो श्रीकर
पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला. 4था अध्याय इथे समाप्त होतो. अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपला मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढवले. एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले. तेव्हा उमीने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुष्य ठरला. याच्या मातेने सवतीला कपाटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो स्वतःचा नाथ झाला. त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेले असता शांडिल्यांनी दोन्ही पालकांना शिवमंत्रांचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिच्या धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले. त्याने शांडिल्याचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. अध्याय 5 इथे समाप्त. अध्याय 6. सीमंतिनीची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणारी होती. पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्त करू लागला. तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवार झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला. त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले. त्यांची हौसमौज पुरवली. एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन असे वचन देऊन यमुनातीरी आणून सोडले. त्यावेळी सीमंतिनीही स्नानासाठी आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. चौकशी केली व तुझा पती जिवंत असून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असे सांगून तो नैषद नगरीस गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीसह भेटला.
त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले. सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले. अध्याय 6 इथेच समाप्त. अध्याय 7 सोमवंत व सुमतीची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषदराजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेष घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन. मग त्याने सोमवंताला स्त्रीवेष देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले. तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरी शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन, द्रव्य, वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमेधाने त्याची कानउघडणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले. सूत दुसरी कथा सांगू लागले. अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली. तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सीमंतिनीचे तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले. उपचारांनाही उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले.